एबीपी माझावर तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट। पेंग्विनच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे आणि सेनेवर होणारी टीका काही थांबायचं नाव घेत नाहीये। मनसे आणि काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता या वादात उडी घेतली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं काल मातोश्रीसह मुंबईच्या विविध भागात होर्डिंग्स लावले होते, मात्र रात्रीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्स फाडल्याचा प्रकार घडला। युवराज मला मुंबईला आणू नका, राणीबागेतील त्या निष्पाप जीवाच्या मृत्यूला जबाबदार कोण, अशा आशयाचे हे फलक होते। मातोश्रीसोबतच शिवसेना भवन, राणीबाग, मंत्रालय आणि वरळी सी लिंक अशा ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे होर्डिंग्स लावण्यात आले होते। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आता नगरसेवक मुख्यमंत्र्यांना साकडं घालणार आहेत। त्यासाठी आज सर्वपक्ष नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान आज महापौर सुधाकर सोनावणे यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून तुकाराम मुंढेंना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याची विनंती केली आहे। मुंढे परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप आहे, त्यावरून भाजप वगळता सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे। दरम्यान मुंढेंवर अविश्वास ठराव आणताना नेमकं पालिकेत काय झालं, जनतेचा तुकाराम मुंढेंना असलेला पाठिंबा नगरसेवकांनी कसा डोळ्याआड केला, पाहुयात माझाचा विशेष रिपोर्ट। महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध हा अविश्वासाचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं परंपरेप्रमाणे आणखी एका प्रामाणिक अधिकाऱ्याला रस्ता दाखवला। आज नवी मुंबई पालिकेत सभागृह नेते जयवंत सुतार यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला, जो 104 विरुद्ध 6 मतांनी पारित झाला। या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी ही गोष्ट उचित नाही, तरी असं असताना देखील हा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी हा प्रस्ताव महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बोलत घेणार आपल्याला या ठिकाणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध हा अविश्वासाचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे। तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईचा कारभार हातात घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांचं धाबं दणाणलं होतं। पालिकेनं मोरबे धरणाजवळ 163 कोटी खर्चून सोलार प्रोजेक्ट उभारण्याची तयारी केली होती। पुढच्या 25 वर्षाच्या देखभालीचा खर्च 125 कोटी रुपयांवर जाणार होता। प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेचा प्रति युनिट खर्च 8 रुपये 50 पैसे इतका होता। इतक्या महाग विजेला मार्केटमध्ये कुणीही खरेदीदार मिळणार नाही। त्याशिवाय 19 कोटी खर्चून आंबेडकर भवनाच्या डोमवर मार्बल बसवण्याची घोषणा केली। IIT कडून मागवलेल्या अहवालात मार्बल टाइल्स बसवण्याची गरज नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच तुकाराम मुंढेंनी त्या प्रकल्पावरही फुली मारली। ठाणे, बेलापूर आणि पाम बीच रस्त्यावर ॲम्ब्युलन्स तैनात करण्याची योजना आहे, ज्याचा 5 वर्षांचा खर्च 18 कोटी रुपये आहे। याशिवाय अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवल्यानंही नगरसेवक आणि विशेषतः राष्ट्रवादी मुंढेंवर नाराज होती। बीजेपीचे नगरसेवक आज मुंढे साहेबांच्या समर्थनासाठी आज 6 लोक उभी राहिली। मला तर वाटतं की ही स्टंटबाजी आहे बीजेपीची, की आम्ही चांगल्याच्या मागे आहोत। वास्तविक पाहता त्यांचे जर ब्रेन मॅपिंग केले 6 नगरसेवकांचं, तर मुंढे साहेबाला आमच्यापेक्षा ते जास्त शिव्या देतील। कुठेतरी दडपण होतं मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या नगरसेवकांवर, असं वाटतं तुम्हाला? असं खासगीत ते बोलतात, परंतु माईक समोर बोलत नाही आणि त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणून मी सांगितलं ब्रेन मॅपिंग केली तर त्यांचं पितल उघडं पडेल। तुकाराम मुंढेंबाबत राष्ट्रवादीच्या मनात अडी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स घोटाळा। गेल्या 10 वर्षात प्रॉपर्टी टॅक्स न भरताच बिल्डरांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून पालिकेचे किमान 10,000 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांना तुकाराम मुंढे यांनी निलंबितही केले। या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे, ज्यात
सत्ताधारीही अडकण्याची भीती आहे. मी आल्यापासूनही रूल ऑफ लॉनुसार काम करत आहे. आजही तेच करत आहे आणि जोपर्यंत असेल तोपर्यंत सुद्धा रूल ऑफ लॉनुसारच काम करत राहील. भाजपच्या नगरसेवकांनी तुमच्या बाजूनी मतदान केलेलं आहे, अपेक्षित होतं? आणि आय डोंट नो, ते पॉलिटिकल इश्यू त्याच्यामुळे त्याच्यावर कमेंट करू शकत नाही. राष्ट्रवादीनं प्रामाणिक अधिकाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. याआधी श्रीकर परदेशी, सुनील केंद्रेकर, चंद्रकांत गुडेबार अशा IAS अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसलाय. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या मदतीला शिवसेना, काँग्रेस आणि छुप्या पद्धतीनं भाजपही धावलीय. विनायक पाटीलसह ऋत्विक भालेकर, ABP माझा, नवी मुंबई. माफ करा, बातमी आहे पुण्यातील बाजारपेठांमध्ये ग्राहक स्वस्त चीनी वस्तूंऐवजी भारतीय वस्तूंना पसंती देत आहेत. तर तिकडे पिंपरी चिंचवडकरांना देखील चायनीज वस्तूंवर बहिष्काराचं धोरण त्यांनी अवलंबलंय. उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर चायनीज वस्तू टाळण्याचे मेसेजेस फिरतायत. याला प्रतिसाद म्हणून पुणे आणि पिंपरीचे नागरिक स्वस्त आणि टिकाऊ भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना मोठं गिफ्ट मिळालंय. कारण कंत्राटी कामगारांचा पगार तब्बल 22,000 रुपये करण्यात आलाय. ठाणे महापालिकेनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला. आतापर्यंत कंत्राटी कामगारांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळत होता. या निर्णयानुसार कंत्राटी सफाई कामगारांचा मूळ पगार 11,500 रुपये होईल, तर TA आणि DA सह मिळून पगार 22,000 जाईल. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील 11,000 कामगारांना याचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील स्वयंसिद्ध कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवलं. भिवंडीच्या बसस्टँड आणि परिसरात ही मोहीम राबवली गेली. हम सबने ये ठाना है, भारत स्वच्छ बनाना है असे बॅनर हातात घेऊन या विद्यार्थ्यांनी भिवंडीच्या विविध भागातून रॅली काढली. सोबतच पथनाट्यही सादर करत स्वच्छतेचा संदेश दिला. यापुढे वर्षभर अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम शहरभर राबवणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. वसईच्या पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या या 35 वर्ष जुन्या पुलाला तडे गेल्याचं निदर्शनास आलं. मात्र प्रशासनाला अजूनही या पुलाची डागडुजी करण्याचं भान नाहीये. त्यामुळे वसईच्या माणिकपूर पोलिसांनी संबंधित बांधकाम विभाग आणि वसई विरार महापालिकेला या पुलाची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती घ्यावी अशा सूचना दिल्यात. आणि जर या पुलामुळे कोणतीही दुर्घटना झाली तर त्याबाबत संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात येईल अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडताना सायली ढमढेरे या तरुणीला दुर्दैवानं दोन्ही पाय गमवावे लागले होते. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत कसारा रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण प्लॅटफॉर्मची पाहणी केली. यावेळी रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यामध्ये चक्क 14 इंच एवढं अंतर असल्याचं दिसून आलं. नियमानुसार हे अंतर जास्तीत जास्त 7 ते 9 इंच असणं अपेक्षित आहे. याच गॅपमुळे सायली ढमढेरेचा अपघात झाला. या जीवघेण्या गॅपविषयी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदन देणार येणार असल्याचं या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. पुण्यात काल शिवसेनेनं भाजपच्या विरोधात परिवर्तन मोर्चा काढला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच भाजपला देखील पुणे महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन या मोर्चात करण्यात आलं. शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमण यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला. मागील 25 वर्षांपासून महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. या काळात कुठलाच विकास झाला नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं.